नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण गोष्टी संदर्भात बोलणार आहोत, जे की या मागच्या आठवड्यामध्ये घडलेले आहेत आणि ते भविष्यामध्ये आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। अशा कोणत्या गोष्टी आहेत जे की आपल्या शिक्षक भरती संदर्भात आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड आहेत, ज्याचा की दूरगामी परिणाम होणार आहे। त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते पाहू। सर्वप्रथम आता जी गोष्ट महत्त्वाची आहे की जी टीईटी बोगस आहेत, म्हणजे टीईटी बोगस, टीईटी स्कॅम मध्ये नाव आलेले पण सीटीईटी व बीएड पास केलेले औरंगाबाद कोर्टामध्ये गेलेले त्यांची नोंदणी ह्याबाबत, त्यानंतर प्रेफरन्स लेट होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे प्रेफरन्स जे येण्याची तारीख दिली होती आपल्याला 15 नोव्हेंबर नंतर आपल्या लॉग इनवर प्रेफरन्स उपलब्ध होणार होते, त्याच्यासाठी 100% लेट होणार आहे, ती दुसरी गोष्ट। त्यानंतर तिसरी गोष्ट जी कालच्या दिवसामध्ये घडलेली आहे की पदोन्नतीबाबत जो काही जीआर आलेला आहे त्या संदर्भात, त्यानंतर दीपावली सुट्टीचा सुद्धा एक जीआर आलेला आहे त्या संदर्भात आहे। असे मग एवढे सर्व विषय आहेत, या सर्व गोष्टींचा आपल्या शिक्षक भरतीवर खूप परिणाम पडणार आहे। त्यातल्या त्यात काही रोस्टरची माहिती आहे ते सुद्धा आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता अवंतर चर्चा न करता आपण सर्व विषयाला एकदम व्यवस्थितपणे माहिती पाहायला सुरुवात करू। आता सर्वप्रथम जो कालच्या दिवसामध्ये जो गाजलेला मुद्दा आहे पदोन्नतीबाबत जो जीआर आलेला आहे त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। याच्या बाबत काल खूप वादविवाद झाले। काही जणांचं म्हणणं होतं की आमच्यावर खूप अन्याय होत आहे आणि काही जणांचं म्हणणं आहे की 1ली ते 5वीच्या जागा वाढणार, 6वी ते 8वी, 9वी ते 10वीच्या जागा कमी होणार, असे वेगवेगळे मतांतर होते। आता याच्या संदर्भात आपण सविस्तरपणे पाहू। आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की आमच्यावर अन्याय झालेला आहे, हे शासन मुद्दामून जाणून बुजून करत आहे, असले जीआर जे आहे शिक्षक भरतीला अडथळा निर्माण करण्यासाठी करत आहे, मग असे मुद्दामून जीआर काढत आहे, असे वेगवेगळे मतांतर होते। ते सर्व आपण आता व्यवस्थितपणे मी समजावून सांगतो। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जी काही पदोन्नतीचा जीआर आलेला आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, जी काही पदोन्नती आहे ती आत्ताच चालू झालेली आहे का? हो नाही ना, याच्या पूर्वी सुद्धा होती, त्याच्या अगोदर सुद्धा होती। मग हे आत्ताच नव्यानं आलेले आहे का? काही जणांना याच्याबाबत काहीच माहिती नाही। काही जणांना आत्ता वाटतं की हे नवीनच जीआर आलेलं आहे आणि हे आत्ताच लागू केलेलं आहे आणि हे अन्यायकारक आहे, तर तसं नाहीये। एक गोष्ट लक्षात घ्या, आता जो काही जीआर आले त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, जे काही शिक्षक आहेत 2013 फेब्रुवारी 2013 पूर्वी जे काही शिक्षक शाळेवर रुजू झालेले आहेत, फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी पदोन्नती लागू आहे। मग आता हे पदोन्नती लागू काय, म्हणजे त्यांची पगार तर वाढणार साहजिकच आहे, पण ते प्राथमिकला होते माध्यमिकला जाणार। पण याच्यामध्ये सुद्धा काही अटी आहेत, नियम आहेत, रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, ते पूर्ण केल्याशिवाय ह्याला जाता येणार नाही। सर्वप्रथम यांच्यावर पहिली अट अगोदर काय टाकली होती की तुम्ही टीईटी पात्र पाहिजे, पण ते टीईटी पात्रची अट शिथिल केली। मग ती टीईटी पात्राची अट शिथिल केल्यानंतर यांना आता पदोन्नतीचा लाभ घेता येणार आहे। पण कोणते शिक्षक जे 13 फेब्रुवारी 2013 पूर्वी शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत, आता ते जिल्हा परिषद असो, संस्था असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, सर्व एकंदरीत येणार। मग आता इथं महत्त्वाची गोष्ट काय आहे, याच्यापूर्वी काय होतं, 12 वर्ष झाल्यानंतर सेवाज्येष्ठ म्हणजे त्यांची प्रमोशन करण्यात होतं। आता प्रमोशनचा अधिकार तर सर्वांनाच आहे, आपण सुद्धा नोकरीला लागल्यानंतर आपल्याला सुद्धा प्रमोशनसाठी आपण पुन्हा झट, तसंच आहे। आता हे सुद्धा नोकरीला लागल्यानंतर आता ह्यांचा 10 वर्षाचा काळ पूर्ण झाल्यानंतर मग यांना प्रमोशन भेटणार आहे, साहजिकच आहे। मग नंतर मध्ये टीईटीचा घोळ आला होता, मग टीईटीमुळे ह्यांना सुद्धा अडकून ठेवलं की तुम्ही टीईटी पास केल्याशिवाय तुम्हाला पदोन्नती देता येत नाही। मग यांनी लढा दिला, त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून ह्यांनी सुद्धा लढा दिला। मग यांच्या लढ्याचं ह्यांना फळ भेटलं। ह्यांना काय भेटलं की टीईटीची अट शिथिल केली, मग यांना टीईटीची आवश्यकता नाहीये, पण आता ह्यांना शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पूर्ण पाहिजे। काय, जर यांना मराठीचा शिक्षक पूर्ण व्हायचं असेल तर ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला यांचं मराठी पाहिजे किंवा आर्ट्समधून शिक्षण झालेलं पाहिजे, फक्त टीईटी सोडून फक्त शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पूर्ण असेल। मग आता याच्यामध्ये वादविवाद घालण्यासारख्या काय गोष्टी करत आहेत की 1ली ते 5वीच्या जागा वाढणार, 6वी ते 8वीच्या कमी होणार, आणि त्यातल्या त्यात स्पेसिफिक काय दिलेलं आहे की 6वी ते 8वीच्या जागा कमी होणार। कुठल्या विषयाच्या? सायन्स आणि मॅथ
आणि इंग्लिश या फक्त 3 विषयाच्या जागा कमी होणार हो, असं नसतं हो. पदोन्नती भेटत आहे तर जे विषय शिक्षक आहेत ते सर्व विषयाचे असणार ना हो, का फक्त सायन्स आणि मॅथ आणि इंग्लिशचेच आहेत का? नाही, बाकी सुद्धा विषय आहेत ना, मराठी आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, असे वेगवेगळ्या विषयासाठी लागलेले शिक्षक आहेत. त्यांची सुद्धा पदोन्नती होणारच, त्यांना सुद्धा प्रमोशन भेटणारच, की फक्त सायन्स आणि मॅथ आणि इंग्लिशचं होणार नाही, सर्व विषयांचं होणार. पण त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पूर्ण झालेली असेल तर आणि त्यावरच त्यांना प्रमोशन भेटणार. असं साधं सरळ आहे. हे काही नव्यानं निर्माण केलेलं नाहीये, हे काय आत्ताच उगवून आलेलं नाहीये किंवा हे आत्ताच सोडलेलं पिल्लू नाहीये. हे पूर्वापारनुसार चालत आलेलं आहे. हे प्रमोशन पूर्वापारनुसार चालत आलेलं आहे. तेच आत्ता देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आत्ताच का? आत्ता ह्यासाठी की आत्ता जवळजवळ सर्व जिल्ह्यांचं बिंदूनामोली झालेलं आहे, रोस्टर पूर्ण होत आहे. मग त्यामुळे जागांचा तपशीलवार माहिती भेटत आहे. त्यामुळं हे गोष्टी आत्ता करत आहेत. मग त्यानंतर समायोजन, मग त्यानंतर आपली गोष्ट आहे. हा झाला पदोन्नतीबाबतचा जो काही GR आलेला होता त्या संदर्भात. आता सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट, जे औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर जे काही या उच्च न्यायालयामध्ये गेले होते, जे TET बोगस यादीमध्ये नाव होते, पण CTET किंवा BEd या बेसवर त्यांनी युक्तिवाद करून त्यांना नोंदणीची परवानगी भेटली. मग त्यांना नोंदणी करण्याची परवानगी भेटल्यानंतर त्यांना अद्याप ही नोंदणी उपलब्ध झाली नाही. याच्या संदर्भात आता थोडंसं बोलू. मग आता या एका गोष्टीमुळं पुढल्या गोष्टी थोड्याशा किचकट आहेत. म्हणजे या एका गोष्टीवर पुढल्या सर्व गोष्टी डिपेंड आहेत. कुठल्या? ज्यांचं पूर्वी सर्वांचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे ते आता फक्त प्रेफरन्स येण्याची वाट पाहत आहेत. इथून पुढे हे त्यांच्यासाठी असणार आहे, कारण यांच्यामुळं त्यांच्या सर्व गोष्टी अडकून बसणार आहेत. यांच्यामुळं त्यांना सुद्धा उशीर होणार आहे. मग आता हा उशीर करण्यासाठी शासन जबाबदार आहे, अधिकारी वर्ग जबाबदार आहे, सर्वच जबाबदार आहेत. पण आता विषय काय आहे? आता जे काही TET बोगस आहेत, बोगस यादीमध्ये नाव होतं, जे कोर्टामध्ये गेले BEd आणि CTETच्या बेसवर, मग त्यांना उच्च न्यायालयाने अंतरिम पुन्हा अंतिम दिलासा दिल्यानंतर त्यांना नोंदणीची परवानगी दिली. पण पुन्हा सगळ्यांना दिली, पण जे की या न्यायालयामध्ये गेले होते याचिका टाकले होते. पण फक्त मुंबई आणि नागपूर वाल्यांची जे याचिका टाकले होते त्यांच्या नोंदणी झाल्या, पण औरंगाबाद खंडपीठामध्ये जे काही गेले होते त्यांची कुणाचीही नोंदणी झाली नाही, आजपर्यंत सुद्धा झालेली नाहीये. मग यापूर्वीचे कारण होते की जे काही नोडल अधिकारी आहेत ते तपासणी करत आहेत, एकदम कसून तपासणी करत आहेत, सर्व जे काही याचिका आहेत त्याची बारकाईने तपासणी करत आहेत. आता सद्यस्थितीला त्या तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत, पण आणखी नोंदणी सुरू झाली नाही. नोंदणी न सुरू होण्यामागचे कारण काय आहे? तर आपले जे काही आयुक्त साहेब आहेत, त्या आयुक्त साहेबांची सही होणं गरजेचं आहे. मग आयुक्त साहेब सध्या दुसरीकडे आहेत, दुसरीकडे त्यांचा दौरा आहे. ते त्यांचा दौरा पूर्ण झाल्याशिवाय येणार नाहीत. त्यांची सही झाल्याशिवाय ह्यांची फाईल पुढे जाणार नाही. मग यांची फाईल पुढे गेल्याशिवाय मग या याचिकावाल्यांना पवित्र पोर्टलला नोंदणी करायला मिळणार नाही. मग आता महत्त्वाचा मुद्दा येतो की जो काही मागं टाइम टेबल दिलेला होता, म्हणजे एक शेड्यूल दिलेला होता की आपल्याला प्रेफरन्स कधी येणार. प्रेफरन्स हे 15 नोव्हेंबर नंतर 3 आठवडे असा आपल्याला प्रेफरन्सचा कालावधी देणार होता. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, थोडीशी किचकट गोष्ट आहे. जरी आपल्याला 15 नोव्हेंबर म्हणलं असेल तर 15 नोव्हेंबरपासून प्रेफरन्स येणार, तर सद्यस्थितीला ते अशक्य दिसत आहे. का अशक्य दिसत आहे? एक तर जे काही औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत त्यांच्या अद्याप नोंदणी झालेल्या नाही आहेत. मग त्यांच्या नोंदणी कधी होणार आहेत? ह्या महिन्यामध्ये तर शक्य नाही आहे. आता राहिला हा महिना संपायला 2 ते 3 दिवस. मग आपले आयुक्त साहेब आणखीन 4 ते 5 तारखेपर्यंत बिझी आहेत, तोपर्यंत त्यांना वेळ नाही आहे. मग 5 तारखेनंतर ते येतील. त्यानंतर कदाचित ह्यांना आणखीन 2 दिवस लागू शकतात. मग त्यानंतर ह्यांना संधी भेटेल. मग आता नोंदणीची संधी भेटल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये ह्यांची नोंदणी होईल का? हो, नाही. उमेदवार जास्त आहेत. उमेदवार एक जरी असला तरी नोंदणी करायला वेळ लागेल. आणि ह्याच्यामध्ये उमेदवार हे सध्या जास्त आहेत, म्हणजे जास्त उमेदवार आहेत, यांना किमान 10 ते 15 दिवसाचा वेळ मिळणार. आता हा 10 ते 15 दिवसाचा वेळ का मिळेल याच्या मागचं सुद्धा स्पेसिफिक रिझन आहे. काय रिझन आहे? आता हे जे काही उमेदवार आहेत याच्यातले बरेचसे हे BEd वाले आहेत, पण त्याच्यापेक्षा मोस्टली हे CTET पास करून आलेले आहेत. मग आता बहुधा जो काही मिसमॅचचा प्रॉब्लेम येत आहे तो CTET पास झालेल्या मेंबरसाठी येत आहे. मग मिसमॅचचा जर प्रॉब्लेम आला मग यांना आणखीन त्याच्यासाठी थोडासा पुढाकार घेऊन तो मिसमॅच दूर करून मग त्यांना हे करावं लागणार. त्यासाठी वेळ लागणार. आणि त्यातल्या त्यात म्हणजे
थोडीशी आणखीन डोक्याला ताण देणारी गोष्ट म्हणजे आणखीन एक काल जी आर आलेला आहे शालेय शिक्षण विभागातून, जो काही दीपावलीच्या सुट्ट्या आहेत त्या संदर्भात. आता हा थोडासा अवघड प्रश्न आहे. दीपावलीच्या सुट्ट्याचं काय आहे हो? दीपावलीच्या सुट्ट्या हा नोव्हेंबर 9 पासून नोव्हेंबर 25 पर्यंत आहेत. मग आता ह्या संपूर्ण शिक्षण विभागाच्या ह्या म्हणजे जेवढे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेवढे काही फॅकल्टीज येतात त्याच्यामध्ये सर्वांना ह्या 9 ते 25 तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत. बाकीच्या डिपार्टमेंटच्या थोड्याशा वेगळ्या असू शकतात, पण आपल्या शिक्षण विभागाच्या कधी आहेत? 9 ते 25, म्हणजे 9 नोव्हेंबर पासून 25 नोव्हेंबर पर्यंत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 9 नोव्हेंबर पासून 25 नोव्हेंबर पर्यंत सुट्ट्या आहेत म्हणल्यानंतर जे काही अधिकारी वर्ग आहेत किंवा जे काही आपल्या शिक्षण विभागामध्ये, शिक्षण परिषदेमध्ये, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये काम करणारे आहेत, जे काही आपल्या शिक्षक भरतीमध्ये काम करणारे वर्ग आहेत, तो सर्वच्या सर्व वर्ग हा या तारखेच्या मध्ये सुट्टीवर जाणार. मग आता ह्या औरंगाबादमध्ये ज्याची याचिकावाले त्यांच्या जर नोंदणी चालू झाल्या आणि यांच्या नोंदणी चालू झाल्यानंतर मग यांना मिसमॅचचा प्रॉब्लेम आल्यानंतर मग ते अधिकारी आहेत नाही आहेत याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. मग त्यातल्या त्यात यांची नोंदणी किती तारखेपर्यंत होते ते महत्त्वाचं आहे. कारण आता यांना जर टेक्निकल इश्यू आला नोंदणी संदर्भात, कारण आता बऱ्याच जणांनी अगोदर नोंदणी केलेल्या आहेत, काय काय इश्यू आलेले ते सर मला माहिती आहेत. मग हे बाकीचे आहेत त्यांना जर राहिलेले त्यांना माहिती नाहीत काय इश्यू येतील, पण ते लॉग इन करते वेळेस पुन्हा नंतर इश्यू आले मग ते ईमेल करून त्यांचे सॉल्व केले, ठीक नाही तर मग सॉल्व करायला तिथं कोणी नसेल, सुट्टीवर गेलेलं असेल तर मग यांचं तसंच राहणार. मग करत आणखीन ह्यांची तारीख वाढू शकते. ह्या संभावना आहेत कारण आता दीपावलीच्या सुट्ट्यामध्येच आलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात ह्यांच्यामुळे तर रेफरन्स आपल्याला प्रेफरन्स लवकर येणार नाहीत का, ह्यांची नोंदणी झाल्याशिवाय प्रेफरन्स आपल्या लॉग इनला उपलब्ध होणार नाहीत. हे त्रिकालबाधित सत्य असल्यासारखं आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला प्रेफरन्सची तारीख कधी दिलेली आहे? 15 नोव्हेंबर पासून. आता दीपावलीच्या सुट्ट्यामध्ये आलेल्या आहेत. 15 नोव्हेंबरला जरी आपल्या लॉग इनवर प्रेफरन्स उपलब्ध झाले, 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्या प्रेफरन्स दिल्यानंतर त्याच्यामध्ये काम करणारा फ्लो चार्ट असतो, प्रेफरन्स कसे द्यायचे ह्याचं त्यांनी मार्गदर्शन करणार. मग प्रेफरन्स आल्यानंतर प्रेफरन्स कसे द्यायचे, मग ते देताना काहीतरी टेक्निकल इश्यू होणार. ते टेक्निकल इश्यू झाल्यानंतर दीपावलीच्या सुट्ट्यामध्ये हे सरकारी काम होणार नाही. हे आहे सरकारी काम, 4 महिने थांब, अशा गोष्टी असतात. ह्या दीपावलीच्या सुट्ट्यामुळे आपल्या लॉग इनला 15 नोव्हेंबरपासून प्रेफरन्स येण्याची शक्यता तर खूपच कमी आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आता सध्या हे तसंच घडताना दिसत आहे. मग आता हे प्रेफरन्स कधी आपल्या लॉग इनला उपलब्ध होऊ शकतील? तर हे दीपावलीच्या सुट्ट्या झाल्यानंतरच आपल्या लॉग इनला प्रेफरन्स हे उपलब्ध होणार आहेत, याची दक्षता घ्या. उगाच अशा लावून लगेच बसू नका की आपल्याला 15 नोव्हेंबर उजाडला की 15 नोव्हेंबरला आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येतील. सध्या तरी तसं होत नाही. तसं झालं तर देव पावला, तसंच हो ही अपेक्षा करू. पण ह्याच्यामध्ये अडथळे आहेत. हे अडथळे दूर झाल्याशिवाय आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येणार नाहीत. अडथळा कुठला आहे? दीपावलीच्या सुट्ट्यांचा अडथळा आहे. त्यातल्या त्यात हे जे औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आहेत यांचे रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आपल्याला प्रेफरन्स येणार नाहीत, हा अडथळा आहे. हे सर्व अडथळे दूर झाल्याशिवाय आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येणार नाहीत. आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचे अडथळा कुठला आहे? जे काही रोस्टर तपासणी आहे, बिंदू नामवली आहे, सगळं जागांची तपशीलवार माहिती आहे. मग ज्या त्या जाहिराती आपल्या पवित्र पोर्टलला अपलोड झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही त्रुटी आल्या असतील तर मग ते परत जाणार मावळकडून, मग पुन्हा तिथून तपासून येणार, मग परत आपल्या ज्या पवित्र पोर्टलला त्या जाहिराती अपलोड होणार, मग त्यानंतर आपल्या लॉग इनला उपलब्ध होणार. मग आता ह्याच्यामध्ये आणखीनच एक नवीन मुद्दा घातलेला आहे. कुठला? पद उन्नतीचा. याच्यामध्ये सुद्धा काही बदल झालेला आहे. मग याच्यामध्ये ज्या शिक्षकांचं प्रमोशन झालेलं आहे, मग ती जागा रिक्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन बदल करून त्या जागा परत पवित्र पोर्टल अपलोड करणं, अशा किचकट गोष्टी आहेत. एवढ्या सर्व किचकट गोष्टी सध्याच्या घडीला आपल्यासाठी येऊन उभा राहिलेल्या आहेत. पण काळजी करू नका, ह्या सर्व किचकट गोष्टी लवकर पूर्ण होतील. एक काय गोष्ट, पहिल्यांदा यांचं TET वाल्यांचं जे काही स्कॅमवाले आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालं की दीपावलीच्या सुट्टीपर्यंत हे रोस्टरचं काम वगैरे सगळं पूर्ण होईल. आणि दीपावली झाल्यानंतर आपल्या लॉग इनला हे प्रेफरन्स उपलब्ध होतील. मी आधीही सांगितलं होतं की जो काही शेड्यूल दिलेला आहे त्याच्यामध्ये 100% बदल होणार आहे. थोडं महाग तर होणारच नव्हतं, पुढे जाणार, हे आता स्पष्ट दिसत आहे. असो कधी का होणार, पण दीपावलीनंतर आपल्या लॉग इनला प्रेफरन्स येतील आणि प्रेफरन्स आपल्याला नंतर 1 महिना भेटतील. म्हणजे 1 महिन्याचा कालावधी भेटेल आणि 1 महिन्याचा कालावधी पुरेसा आहे. त्यावेळेस खूप आवश्यकता असते. फक्त प्रेफरन्सवर आपलं सिलेक्शन असतं. प्रेफरन्स देता यायला पाहिजे. प्रेफरन्स देताना जर चूक झाली
मग एवढा सगळा खटाटोप केलेला आपला सुहा होऊन जातो, काहीच उपयोग राहत नाही. फक्त प्रेफरन्स कसे द्यायचे त्याच्यावर एक नंतर मी व्हिडिओ टाकेल, त्याची काळजी करू नका. सद्यस्थितीला जेवढ्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या, जेवढ्या काही महत्त्वाच्या बातम्या होत्या, जेवढं काही समजून सांगायचं ते सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आता मी नकारात्मक बोलतोय किंवा मी जाणून बुजून असं बोलतोय नाहीये. ज्या काही सद्य घटना आहे, सद्यस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, जी काही रियालिटी आहे त्या रियालिटीला अनुषंगाने आणि जे काही घडत आहे ते सर्व मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये माझा दुसरा कुठला किंवा तुम्हाला दुखावण्याचा हेतू नसतो. फक्त माझं एवढंच एक उद्देश असतो की बाबा जे काही आहे ते सरळ सरळ सर्वांपर्यंत पोहोचावं. उगच विनाकारण की खोट्या आशा दाखवावेत किंवा खोटं बोलून तेवढं समाधान नाही हो. जे सत्य आहे ना ते सत्य स्वीकारल्यानंतर माणसाला हिंमत येते. खोटं बोलून खोट्या आशेमध्ये राहणं, त्यातल्या त्यात एकदमच सत्य जर समोर आलं तर खूप त्रास होतो. त्यापेक्षा एकदम जे सत्य आहे ते सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहावा आणि ते जाणल्यानंतरच मग आपल्याला पुढे जाण्याची हिंमत भेटत असते. आणि माझा तोच हेतू असतो. जे काही वस्तुस्थिती आहे, जे काही रिॲलिटी आहे, जे काही सद्यस्थितीला घडत आहे ते ॲक्च्युअल सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असो बाकीच्याला याच्याबद्दल निगेटिव्ह वाटत असतो त्याच्याशी आपण काही टेन्शन घ्यायचं नसतं. जे काही रिअल असतं ते सांगण्याचा मी प्रयत्न करत असो. जेवढं काही सद्यस्थितीला या आठवड्यामध्ये महत्त्वाचं होतं आणि ह्या आठवड्यामध्येच घडलेल्या घडामोडी ह्या पुढल्या आपल्या महिनाभराच्या काळामध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत. हे याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल आणि हे आत्ता जर तुम्हाला जाणवत नसेल तर हे नंतर तुम्हाला 100% जाणून येईल. जे व्हिडिओ बघणार आहेत हे त्यांना शब्द ना शब्द हे नंतर आठवेल. असो जेवढं काही महत्त्वाचं होतं तेवढं सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब करण्यासाठी काय करायचं, लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते मारायचं, त्यानंतर म्हणजे दाबायचं. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबायचं. त्यानंतर जी नोटिफिकेशन आहे, बेल नोटिफिकेशन आहे ते दाबायचं. त्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि हे सगळं फ्री आहे, याला काही पैसे वगैरे लागत नाहीत. आणि हां, तुमच्या काही समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे 100% उत्तर मी देईल. असो पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.